होईल. पुन्हा एकदा आमच्या समोर खऱ्या अर्थानं कॉमेंट्री बॉक्समध्ये आज जॉईंट आहेत हरीशजी पेडेकर साहेब आणि मी त्यांना इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती आपल्या परिसरातील गोड आवाज. यस ओव्हर टू हरीश सर. थँक्यू अनुज. जाणता राजा क्रिकेट शिंग शीळ आयोजित जाणता राजा चषक 2025 गेली सातत्याने 15 वर्ष आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आणि आज आपण 2025 मध्ये सुद्धा आयोजित करतोय. आदर्श 11 वांगणी संघाचा 12वा खेळाडू कृपया पवेलियन मध्ये यायचे. चालू असलेला सामना आदर्श 11 वांगणी वर्सेस ढवलेपाडा. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सुनीलला, अतिशय नावाजलेला खेळाडू आपल्या परिसरातील. पहिला चेंडू इथे मात्र भिरकावून दिलाय. बिग हिट षटकार आल्याला स्वागत करतोय रोहनचं षटकाराने. पहिल्या चेंडूवर मात्र इथे षटकार येतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि आपली आक्रमक फलंदाजी दाखवतोय सुनील केवने. पुन्हा एकदा ते मात्र सुंदर चेंडू होता, कोणती संधी नाहीये आणि ते येतोय निर्धाव चेंडू. दोन चेंडू 6 धावा. ते मात्र ऑफ साइडला भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र संधी सोडतोय. सोपा झेल इथे मात्र सोडला जातोय. मोठी विकेट इथे मिळाली असती परंतु थोडीशी चूक क्षेत्ररक्षणामध्ये. तीन चेंडू 6 धावा, सॉरी 7 धावा. हो सुंदर चेंडू, अचूक टप्पा. इथे मात्र पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज जीवन. सलामीला आलेले फलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय रोहन यांची. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करताना दिसतोय. ते मात्र भिरकावून दिला. संधी आहे, सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र पहिला धक्का लागतोय ढवलेपाडा संघाला. फलंदाज जीवन इथे मात्र परततोय 0 या आकड्यावरती. जाणता राजा मित्रमंडळशील आयोजित जाणता राजा चषक 2025 आजचा शेवटचा दिवस. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेनस्क्रिप्टच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेत त्यांचे सुद्धा आभार. जाणता राजा मित्रमंडळ नेहमीच ही स्पर्धा आयोजित करतो दरवर्षीप्रमाणे. या वर्षी सुद्धा सातत्याने 15 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय.
आणि अतिशय चांगलं आयोजन त्यांच्या मार्फत आणि मोलाचं सहकार्य सुद्धा विविध व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला लाभतंय. त्यातच आत्ताच माननीय श्री अनिलजी बनोटे यांच्यातर्फे आपल्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झाले. त्यांचं खूप खूप आभार. जाणता मित्रमंडळ श्री त्यांचं आभार मानतोय. पुन्हा एकदा ते मात्र निर्धाव चेंडू येतोय. फक्त 7 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर इथे मात्र 5 चेंडूवर फक्त एकच धाव अर्जित करता आली आणि फक्त 7 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे मात्र समाप्त होतंय. दुसरे षटक मार्गस्थ. ते मात्र सरळ भिरकावून दिलाय. संधी शतरक्षाकडे आहे आणि इथे मात्र मोठा झटका लागतोय. सुनील केवने इथे मात्र बाद होतोय. मोठा झटका म्हणावा लागेल ढवलेपाडा संघाला. नावाजलेले खेळाडू इथे मात्र बाद होत आहेत. फक्त 7 धावा करून एक षटकार आपण जरूर पाहिला त्यांच्या बॅट मधून, परंतु आता मात्र षटकार मारण्याच्या प्रयत्नात फटका फसला आणि ते मात्र बाद होत आहेत सुनील. 7 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आणि आता मात्र नवीन येणारे फलंदाज आपण पाहतोय. प्रथमेशला तसंच त्यांच्या साथीने आपण पाहतोय सचिन. सॉरी हर्षद. गोलंदाजी मार्कवर पाहतोय आपण ओमला. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र धक्का देताना दिसतोय. एक मोठी विकेट प्राप्त करतोय. आता मात्र आत्मविश्वास वाढलेला असेल ओमचा. ते मात्र फुटो चेंडू होता, परंतु चेंडू सरळ हवेत आणि यष्टी रक्षकाकडून इथे मात्र चूक होते. एक सोपा झेल ते मात्र सोडला जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्यात मात्र यशस्वी होतोय प्रथमेश. धीरज कडव कृपया स्टेज मध्ये या. पुन्हा एकदा ओम. ते मात्र दुसऱ्या चेंडूवर संधी होती. पुन्हा एकदा संधी आणि ते मात्र संधी सोडणार नाहीये. ते मात्र फलंदाज होतोय बाद. ते मात्र हर्षद बाद होतोय. अखिलेश यांनी का सुंदर झेल घेतला जर्सी नंबर 33. ते मात्र हर्षद स्वस्तात बाद होतोय. 0 धावांवर माघारी परततोय. आठ धावा 2 विकेट इथं मात्र प्राप्त केल्या आहेत.
सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण ओमच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, फक्त एकच धाव खर्च केला आणि 2 विकेट मात्र प्राप्त केलेत. पुन्हा एकदा ओम. 3 चेंडू फेकलेत. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. पुन्हा एकदा चांगला टप्पा होता, इथे मात्र दिशा भरकटतायत. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण आदर्श 11 वांगणी संघातर्फे. ते मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. ते मात्र भूषण बाद होतोय, आल्या आल्या परततोय. 9 धावांवर इथे मात्र गळती लागले ढवलेपाडा संघाला. फलंदाज येतात, कॅच उडवतात आणि माघारी परततायत. सुनीलनी मात्र चांगली सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवर 6 मात्र आला होता, परंतु त्यानंतर गळती ढवलेपाडा संघाला. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केल्यात आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण आदर्श 11 वांगणी संघातर्फे. आदर्श 11 संघाला आपण पाहतोय शिवसेना चषक मध्ये चॅम्पियन्स ठरला होता. ओ सुंदर गोलंदाजी, तर मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत. नवीन आलेले फलंदाज सोहमला आपण पाहतोय, ते मात्र चेंडू समजू शकले नाहीयेत आणि निर्धाव चेंडू येतोय. अपील जरूर झाली होती, परंतु चेंडू थोडासा बाहेर होता. हो पुन्हा एकदा सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय सुंदर ओव्हर आपण पाहिली. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट प्राप्त केल्या. नऊ धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे मात्र धावफलकावरती दिसत आहेत. आदर्श 11 वांगणी संघ चॅम्पियन्स ठरला होता, ते मात्र तेजसला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी आणि इथे चॅम्पियन्स असताना तेजसला मात्र बाईकचा मानकरी ठरला होता. तो तेजसला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. ते मात्र ऑफसाईडला ढकलून दिला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी. ते 2 धावा मात्र प्राप्त केल्या जात आहेत. धाव संख्या संत गतीने वाढताना आता मात्र 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत, ते मात्र फुलटो चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव घेण्यात यशस्वी. ते मात्र थ्रोफेकीमध्ये चुकी होते आणि तोपर्यंत 1 धाव आणखी घेण्यात यशस्वी होते. 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जातील. आपण पाहतोय स्वाभिमान चषक कान्होर, इथे सुद्धा आदर्श 11 वांगणी चॅम्पियन्स ठरला होता आणि कूलरचा मानकरी ठरला होता तेजस, मॅन ऑफ द
सिरीज ते मात्र ढवलेपाडा संघ काहीसा पिछाडीवर जाताना दिसतोय आपल्याला. 13 धावा फक्त धावफलकावरती. आघाडीचे फलंदाज इथे मात्र तंबूत परतले. पुन्हा एकदा धावसंख्या एकनी वाढते. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तेजस का सुंदर गोलंदाजी आतापर्यंत आदर्श इलेव्हन वांगणी संघातर्फे. ढवलेपाडा संघासारखा मोठा संघाला इथे मात्र रोखून धरलंय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. सोहम इथे बाद होतोय 0 धावांवर. 14 धावा धावफलकावरती. पाणी पाहिजे का? तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पियुषला पाहतोय. पहिला चेंडू सुएर चेंडू येतोय. अतिरिक्त धावसंख्या 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आघाडीचे सर्व फलंदाज इथे मात्र तंबूत परतताना दिसत आहेत ढवलेपाडा संघाचे. आणि इथे मात्र संत फलंदाजी. ते मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. सुंदर गोलंदाजी सातत्याने आपण पाहतोय आदर्श इलेव्हन वांगणी संघातर्फे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळतंय. आणि आता मात्र लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ते मात्र खोदून काढतोय. एक धाव घेण्यात यशस्वी. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे होतंय. फक्त आणि फक्त एकच धाव अर्जित केली जाईल. 16 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पियुष. ते मात्र भिरकावून दिले परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एक धाव घेण्यात यशस्वी. सतरा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ते मात्र बॅटची काढात घेऊन चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि ते मात्र फलंदाज होते बाद. 17 धावा धावफलकावरती. ते मात्र 6 विकेट. 6वा फलंदाज बाद होतोय ढवलेपाडा संघाचा. आता मात्र नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय किरणला. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
ते मात्र फलंदाज होते बाद. 17 धावा धावपलकावरती. आणि या इनिंग मधील आपण आता शेवटचा चेंडू पाहणार आहोत आणि नवीन येणारा फलंदाज हा शेवटचा चेंडू फेस करेल. 17 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. आता मात्र यानंतर मात्र सेकंड राऊंडचा सामना आपण खेळवणार आहोत. या सामन्यातील विजेता वर्सेस ज्वेली संघ. ज्वेली संघाला विनंती आपण जायचं नाहीये, एक सामना खेळायचा यानंतर. शेवटचा चेंडू लेफ्ट हँडेड बॅट्समन अक्षय इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावपलकावरती धावा लागतायत. 17 धावा. 18 धावांचं माफक आव्हान इथे मात्र ठेवलं जात आहे आदर्श 11 वांगणी संघासमोर. चला सामन्याला सुरुवात होते.
18 धावांचं आव्हान आदर्श इलेव्हन वांगणी संघासमोर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो प्रथमेश केवनेला. फलंदाजी मार्कवर लेफ्ट हँडेड बॅट्समन तेजसला आपण पाहतोय. शिवसेना चॅम्पियन्स ट्रॉफीचा चॅम्पियन. मात्र पहिला चेंडू निर्धाव येतोय. 18 धावांचं आव्हान. ते मात्र बिरकावून दिलाय आणि हा चौकार. 4 धावा धावफलकावरती. ते मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज तेजस. आता मात्र फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अखिलेशला. हाईट छोटी आहे परंतु फटके देखणे असतात. लेफ्ट हँडेड बॅट्समन अखिलेश. ते मात्र 6. इथे मात्र चेंडू बॉलरच्या हातामधून सटकला होता आणि ते मात्र त्याचा पूर्णपणे फायदा घेतला अखिलेशने. काय देखना शॉट. बिग हिट षटकार इथे पाहायला मिळतोय. ते मात्र 7 धावा अर्जित केल्या जात आहेत. बारा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सोळा धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिली ओव्हर मार्गस्थ. ते मात्र या चौकाराने पहिल्याच ओव्हर मध्ये ते मात्र विजय संपादित करतोय आदर्श इलेव्हन वांगणी संघ. यानंतर होणारा सामना सेकंड राऊंडचा सामना खेळला जाणार आहे. आदर्श इलेव्हन वांगणी वर्सेस जुवेली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. आणि या मॅच साठी मॅन ऑफ द मॅच असणारे ओम